that is ether. Fragmentation pattern in ether. In ether, slightly more intense molecular ion will observe as compared with alcohol and alkane. The molecular ion peak somewhat more intense as compared with alcohol and alkane. Second one, the largest alkyl group is usually lost to alpha cleavage. The mode of cleavage is typically similar as with alcohol. आता ह्याच्यामध्ये काय आहे, की मोलेक्युलर आयन पीकची इंटेन्सिटी हा अल्कोहोल आणि अल्केनच्या बाबतीत थोडीशी इंटेन्सिटी स्ट्रॉंग आहे, म्हणजे थोडीशी इंटेन्सिटी जास्त आहे. दुसऱ्या पॉईंटनुसार इथं हा ऑक्सिजन आहे, इथर म्हणजे तुम्हाला माहिती आहे डायव्हॅलेंट ऑक्सिजन, आणि ह्या इथर मध्ये यस ह्या इथर मध्ये जो ऑक्सिजन आहे एक साईडला अल्किल ग्रुप आहे आणि दुसऱ्या साईडला सुद्धा अल्किल ग्रुप आहे. मग अल्फा क्लिवेज होत असताना ह्यातला मोठा मोस्ट स्टेबल अल्फा क्लिवेज कोण आहे, की ज्या साईडचा कार्बन मोठी चेन किंवा मोठा बल्की अल्किल ग्रुप आहे तो काय असतो, जनरली अल्फा क्लिवेजने ब्रेक होतो. त्याच्यानंतर सेकंड पॉसिबिलिटी आहे एस क्लिवेज टू द CO बॉन्ड टू गिव्ह कार्बोकॅटायन विच इज फेवरेबल. आता इथं बघितला तर हा सेकंडरी कार्बोकॅटायन मोस्ट स्टेबल आहे, त्यामुळे काय होईल की हा बॉन्ड काय होईल, काही वेळेला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होईल आणि आपल्याला सेकंडरी कार्बोकॅटायन तयार होईल. त्याच्यानंतर चौथी पॉसिबिलिटी आहे रिअरेंजमेंट. इफ द अल्फा कार्बन इज ॲट ब्रँच पोझिशन then somewhat or sometimes rearrangement can occur the transfer of hydrogen to the oxygen atom. जर आपल्याला ह्या ऑक्सिजन पासून जो अल्फा कार्बन आहे तिथं ब्रँचिंग जास्त असेल तर काय होतं तिथं, तर तिथं रिअरेंजमेंट होतं आणि अशा प्रकारे मला रिअरेंज जो मिळणार आहे तसं आपल्याला पीक ऑब्झर्व होईल. आणि जर अरोमॅटिक इथर असेल तर तो फिनॉल सारखा ऍक्ट होतो. तर फिनॉलचं मी आता सांगितलं, पहिल्यांदा आपल्याला फिनॉलमध्ये अल्किल ग्रुप निघून जाईल आणि मला C6H5O+ हा फ्रॅगमेंट मिळेल. परत हा फ्रॅगमेंट काय होईल, कार्बन मोनॉक्साईड मध्ये ब्रेक होईल आणि मला C5H5+ हा फ्रॅगमेंट मिळेल. अशा प्रकारे अरोमॅटिक इथर असेल तर ऑब्झर्व होईल. आता मी इथे एक्झाम्पल घेतोय. सगळ्यात पहिल्यांदा एस डायइथिल इथर CH3CH2O CH2CH3 ह्याचा मोलेक्युलर आयन पीक ऑब्झर्व होतो 74ला 74. त्याची इंटेन्सिटी थोडीशी जास्त आहे, जवळपास 40%, म्हणजे तो मोलेक्युलर आयन पीक स्टेबल आहे. त्याच्यानंतर एक काय होईल, अल्फा क्लिवेज होईल. अल्फा क्लिवेज होईल म्हणजेच काय, CH3CH2 बॉन्ड ब्रेक होईल आणि मला काय मिळेल, O डबल बॉन्ड CH3 आणि तो पीक मला कितीला ऑब्झर्व होईल, तर 31ला. सॉरी, काय त्याचं मास येईल त्या मास प्रमाणे येईल. त्याचं फ्रॅगमेंटेशन इथं मी दाखवलेलं आहे. ओके, तर बघा CH3CH2O CH2CH3 हा डायइथिल इथर, ह्याचं आयोनायझेशन केलं तर मला मिळेल काय, CH3CH2O CH2CH3. ओके, मग ह्याचा मोलेक्युलर आयन पीक मिळाला किती, 74ला. हा मोलेक्युलर आयन पीक इथं 74ला आहे. त्याच्यानंतर अल्फा क्लिवेज. अल्फा क्लिवेज म्हणजे काय, हा कार्बन अल्फा आणि इथला अल्फा बॉन्ड, हा बॉन्ड ब्रेक होईल म्हणजे CH3 यातनं निघून जाईल. ह्यातनं CH3 निघून गेल्यानंतर काय होईल, आता हा कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड आणि उरला कोणता फ्रॅगमेंट, CH2CH3. आता हा सिमेट्रिकल आहे, दोन्ही बाजूला CH2CH म्हणजे दोन्ही बाजूला इथिल आहे दोन्ही, त्यामुळे इथं कुठलाही अल्फा क्लिवेज केला तर उत्तर मिळणार काय, सेमच मिळणार आहे. मग एक मिथुल काढून टाका तर काय होईल, आता M/Z59, तर मला 59ला पीक ऑब्झर्व झालाय, तो ह्या फ्रॅगमेंट. ओके, त्याच्यानंतर सेकंड, हा जो इनिशियली फॉर्म रेडिकल आहे M/Z59चा, तो काय होतो, रिअरेंज होतो. काय होईल, आता तो रिअरेंज होईल. हा अल्फा बीटा हायड्रोजन आणि हा इथला ऑक्सिजन आणि कार्बन ह्यामधला बॉन्ड ब्रेक होईल. हा हायड्रोजन ऑक्सिजनकडे जाईल आणि मला इथं काय मिळेल, इथिल न्यूट्रल म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH2 हा न्यूट्रल मिळेल आणि त्यावेळी मला मिळेल की मास M/Z31. तर मला हा 31ला जो पीक मिळालाय तो ते काय, बेस पीक. आता मी हे
हा प्रायमरी अल्कोहोलच्या बाबतीत दाखवला होतो. राईट, अशा प्रकारे मला M/Z31 ला पीक मिळेल. राईट, त्याच्यानंतर काय सेमच पीक दुसरा एक फ्रॅगमेंटेशन पॅटर्न आहे. परत अशाच प्रकारे 73 ला एक पीक मिळेल. कसा मिळेल तर हा H CH3CH डबल बॉन्ड O CH2CH3 इथं हायड्रोजन निघून गेला तर मला काय मिळेल 73 ला पीक मिळेल. तो इथं 74च्या बाजूला आहे, तो 73 म्हणजे M-1 पीक आहे. आणि हा M- पीक मिळाला तर मला काय होतो, हा रिअरेंज होतो सिमिलरली. कसा की हा H हा OH कडे जाईल, परत इथून सुद्धा मला न्यूट्रल रेडिकल निघून जाईल आणि मला M/Z45 ला पीक मिळेल. बघा पीक कुठे कुठे मिळाला. मोलिक्युलर आयन पीक 74, एक हायड्रोजन निघून गेलं तर 73 ला हायड्रोजन निघून गेल्यामुळे त्याचं पीक मला मिळालेलं 45. इथं 74 मधनं मिथिल निघून गेला तर पीक मला 59 ला, आणि हा मिथिल निघून गेला तर पीक पुढचा मिळाला किती 31 ला. अशा प्रकारे मला इथं इथरचं फ्रॅगमेंटेशन ऑब्झर्व होईल. सिमिलर सेकंड वन एक्झाम्पल अनसिमेट्रिकल इथर आहे. एक साईडला मिथिल आहे आणि एक साईडला 1 2 3 4 ब्युटिल आहे. ह्याचं नाव येईल काय एंड ब्युटिल मिथिल इथर. मोलिक्युलर आयन पीक कितीला आहे 88. ओके, आता इथं ब्रेक होताना एस काय होईल तर इथला कार्बन ब्रेक होईल. इथं काय होईल आता CH2 डबल बॉन्ड O CH3 आणि ह्याचा मास मला मिळाला किती 45 ला. ह्याचा मास मला मिळाला कितीला 45 ला, आणि हा त्याचा बेस पीक आहे. त्याच्यानंतर सिमिलरली काय होईल काही वेळेला हायड्रोजन त्याच्यानुसार सुद्धा काही मला फ्रॅगमेंट्स मिळतील ते अगदी छोटे छोटे मिळतील. आणि लास्टली आपण बघूया अरोमॅटिक इथर. हा आहे C6H5O ह्याचं नाव आहे ॲनिसोल. ॲनिसोलचा मोलिक्युलर आयन पीक मला मिळालेला आहे 108 ला. अरोमॅटिक असल्यामुळे तो स्टेबल असतो, 100% बेस पीक आहे. ओके, आता ॲनिसोल मिळालाय तर काय होईल समजा पहिला हा मिथिल निघून गेला म्हणजे 108 मधनं 15 वजा तर मला 93 ला पीक मिळालाय तो ह्या फ्रॅगमेंटचा C6H5O मायनस. आणि एकदा का 93 ला पीक मिळाला की आता पुढे काय होईल CO मध्ये निघून जाईल आणि मला CO निघून गेल्यामुळे मला परत काय मिळेल येस 65 ला पीक मिळेल C6H5 चा. हा दिसतो हा 65 ला पीक. दुसरा फ्रॅगमेंट आहे अल्फा क्लिवेज. जसं मिथिल ब्रेक केला तसं आपण अरोमॅटिक ब्रेक केला तर काय होईल मला CH3O निघून जाईल म्हणजे 15 आणि 16 31. 108 मधनं 31 वजा करा तर मला काय मिळेल 77. तर 77 ला मला हा पीक मिळेल C6H5 प्लस. परत काय होईल C6H5 प्लस परत फ्रॅगमेंटेशन कशामध्ये होईल C4H3 आणि तो असणार आहे 51 ला पीक. तिथं परत काही वेळेला काय होतं रिअरेंज होतं. रिअरेंज झाल्यानंतर मला परत काही वेळेला 78 ला सुद्धा पीक मिळेल. अशा प्रकारे हे त्याचे फ्रॅगमेंट्स इथं मी काय केलेलं आहे दाखवलेलं आहे. ओके, आता लास्ट फ्रॅगमेंटेशन पॅटर्न राहिलाय तो अमाइनचा. आज आपण अल्कोहोलमध्ये सायक्लिक अल्कोहोल, अरोमॅटिक अल्कोहोल, त्याच्यानंतर फिनॉल आणि त्याच्यानंतर इतर इतके 5 बघितलं. ठीक आहे, आता अमाइनच्या बाबतीत परत थोडंसं कन्फ्युजन असणार आहे प्रायमरी सेकंडरी टर्शरी. आपण अमाइन काय करूया स्किप करूया म्हणजे उद्याच्या लेक्चरला आपण घेऊया आणि आपण लास्ट पॉइंट कडे जाऊया. इथं इनडायरेक्ट मॅक्लॅफर्टीचं मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. इनडायरेक्ट मॅक्लॅफर्टी अल्कोहोलच्या बाबतीत मी दाखवलं होतं बघा. तर ते कसं होतं याचं एक्सप्लेनेशन मी वहीत सॉल्व्ह केलंय आणि हे सुद्धा तुम्ही नोट्समध्ये लिहून काढा, उपयोगी पडेल. ठीक आहे, आता आपण बघूया सगळ्यात शेवटचं पॉइंट LC-MS आणि HRMS म्हणजे काय. HRMS म्हणजे हाय रिझोल्युशन मास स्पेक्ट्रोस्कोपी. ओके, आता LC-MS मध्ये म्हणजे काय होतं लो रिझोल्युशनला काय होतं बघूया. समजा हा मास स्पेक्ट्रोस्कोपी माझ्याकडे अवेलेबल आहे. हा मास स्पेक्ट्रोस्कोपी हा मी खरं तर लॅबमध्ये विकत घेतलाय. त्याची किंमत लाखो रुपयामध्ये. आपण कन्सिडर करा की हा विकत घेतलाय. मग मी काय करतोय ह्याच्यामध्ये एक सॅम्पल इंट्रोड्यूस करतोय. हा सॅम्पल जेव्हा मी ह्यात इंट्रोड्यूस करेन ह्या सिस्टीम मधनं तर काय होईल मला ह्या कॉम्प्युटरवरती डिटेक्टर होईल. काय डिटेक्ट होईल तर त्याचा मास म्हणजे मोलिक्युलर आयन पीक डिटेक्ट होईल आणि त्या व्हॅल्यूज अशा आहेत 60.1 60.1 60.1 60.1 M/Z. मग एक्झॅक्टली हा जो सॅम्पल आहे तो ह्या चारीपैकी एक कोणीतरी असावा ही पॉसिबिलिटी आहे. 60.1 म्हणजे काय की
C3H8O हे जर तुम्ही सॉल्व्ह केला तर याचा मोलिक्युलर वेट येतो 60.1. C2H8N2 त्याचा पण मास येतो किती 60.1. म्हणजे हे 4 फंक्शनल ग्रुपचा किंवा 4 मोलिक्युलर फॉर्म्युलाचा मोलिक्युलर वेट येतो 60.1. मग हा जो मी सॅम्पल टाकलाय, हा जो सॅम्पल टाकलाय ह्या 4 पैकी कोणीतरी एक आहे, बरोबर आहे ना? ह्या 4 पैकी कोणीतरी एक आहे. पण हे जे बाकीचे 3 आहेत जे चुकीचे आहेत त्यांना मी चुकीचं कसं म्हणायचं? मग प्रत्येक वेळेला फ्रॅगमेंटेशन पॅटर्न जाऊन चालत नाही. एक्झॅक्टली मोलिक्युलर वेट नुसार आपण जर बघायला गेलो तर हे चारही उत्तर काय आहेत? 60.1 पैकी कोणीतरी एक्झॅक्टली 1 त्याचं राईट उत्तर आहे, राईट आन्सर आहे. ओके, मग LCMS मध्ये हे त्याचं लिमिटेशन आहे. मग आपण जर यूज केला HRMS. HRMS म्हणजे काय? तर हाय रिझोल्युशन मास स्पेक्ट्रोस्कोपी. हे जे उत्तर येत होतं हे 1 डेसिमल मध्ये येत होतं, पण इथं जे येणार आहे ते 5 डेसिमल मध्ये किंवा 60 डेसिमल मध्ये मिळणार आहे, त्यामुळे मोर ऍक्युरेट. मग मी इथं जे एक्झाम्पल मध्ये जो सॅम्पल इंट्रोड्यूस करणार आहे तर मला एक्झॅक्टली जे मला मास स्पेक्ट्रोस्कोपी डिटेक्ट करणार आहे तो असणार आहे 60.058. ह्याचा अर्थ मी हा जो सॅम्पल घेतला होता तर तो कोण असणार आहे? SCH3CH2OH किंवा C3H8O एक प्रकारचा अल्कोहोल आहे, आयसोप्रोपिल अल्कोहोल. हे मी आयसोप्रोपिल अल्कोहोल घेतलं तर मला जो मास मिळणार आहे तर LCMS मध्ये फक्त इतकंच मिळणार आहे, 60.1 60.1 60.1. पण HRMS मध्ये मला 4 ते 5 डेसिबल मध्ये उत्तर मिळतं, त्यामुळे मला काय मिळेल? अगदी परफेक्ट. जर समजा त्याचं उत्तर 60.0688 हे जर असेल तर मी काय गेस करू शकलो असतो की मला मी जे कंपाऊंड घेतलाय तो हा असेल. अशा प्रकारे तिसरं चौथं सुद्धा. पण मला सांगायचं इथे हे आहे की HRMS मध्ये हाय रेझोल्युशन जे आन्सर येणार आहे ते 4 ते 5 डेसिमल मध्ये येतं, त्यामुळे मला एक्झॅक्टली कोणता मोलिक्युलर फॉर्म्युला आहे हे इझिली ओळखता येतो. दिस इज दी एक्सप्लेनेशन अबाउट हाय रेझोल्युशन मास स्पेक्ट्रोस्कोपी. आता आपण प्रत्येक वेळेला मास कॅल्क्युलेट करताना हायड्रोजनचा 1 घेतो, कार्बनचा S12 घेतो, ऑक्सिजनचा 16 घेतो. पण 1923 मध्ये सायंटिस्ट ॲस्ट्रॉननं डिस्कवर केलं की ऑक्सिजनचा मास परफेक्टली 16 नाहीये, कार्बनचा मास परफेक्टली किंवा एक्झॅक्टली 12 नाहीये, हायड्रोजनचा मास एक्झॅक्टली 1 नाहीये. तर तिथं आपल्याला मास डिफेक्ट, आपण आता न्यूक्लिअर केमिस्ट्रीमध्ये बघितलंय मास डिफेक्ट. ॲज पर द मास डिफेक्ट द ऍक्च्युअल मास ऑफ हायड्रोजन इज किती आहे बघा? 1.0078, ज्याला आपण म्हणतो प्रोटॉन. कार्बन किती आहे? 12 एक्झॅक्टली. नायट्रोजन किती आहे? 14 नाही आहे तर 0.031. हे जे पुढचे डिजिट आहेत हे सगळे डिजिट HRMS मध्ये काउंट होतात. त्यामुळे मला HRMS मध्ये जो मिळणार आहे तो अगदी परफेक्टली एक्झॅक्ट उत्तर मिळणार आहे. कसं मिळणार आहे तर मी तुम्हाला इथे थोडंसं एक्झाम्पल सांगतो. समजा मी LCMS घेतला, दॅट इज लो रेझोल्युशन मास स्पेक्ट्रोस्कोपी घेतला, LRMS, तर त्याचं उत्तर मला मिळेल किती? 60.1 ला जे मिळणार आहे तो फ्रॅगमेंट असणार आहे C3H8O किंवा C2H8N2 किंवा C2H4O2 किंवा CH4N2O. ह्या सगळ्यांचा मास येतो 60.1. मग 60.1 जर मला उत्तर मिळालं तर मला प्रश्न पडणार ह्या चारपैकी कोणीतरी एक आहे अननोन कंपाऊंड. जर मी ह्याचा HRMS घेतला तर मला HRMS कितीला मिळेल? 60.058. 60.058 ला HRMS आला की ह्याचा अर्थ काय की ह्या प्रत्येकाचा जर मी प्रिसाइज मास कम्पेअर केला माझ्या HRMS वरती तर 60.058 कुणावर कम्पेअर होतो? तर 60.057 ला. आणि 60.057 ला कोण आहे? C3H8O. त्यामुळे अननोन कंपाऊंड हा कोण आहे? C3H8O. हे मी इझिली डिटेक्ट करू शकतो आणि ह्याला आपण म्हणणार आहे हाय रिझोल्युशन मास स्पेक्ट्रोस्कोपी. दिस इज दी एक्सप्लेनेशन अबाउट हाय रिझोल्युशन मास स्पेक्ट्रोस्कोपी. याचं मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि एक्सप्लेनेशन मी
तुम्हाला समजण्यासाठी परफेक्टली मराठीत एक्सप्लेन केलोय, हेच इंग्लिशमध्ये त्याचं वर्डिंग आहे. ओके, इथं आपला HRMS हा पॉईंट कव्हर होतो आणि मास स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये फक्त शिल्लक झाले तर ते फ्रॅगमेंटेशन ऑफ अ माइंड. आणि इथं आपला हा टॉपिक सुद्धा संपतो. आता हा टॉपिक आता आपण उद्या